ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतीवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही। आसो कोणे के दिवशी, इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनाशी, समर्थांच्या पातला। करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करोनी। फकीरा ते दे खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करोनी नाना, येथेच भोजन देजे। गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले 5 जण, जीव घातले तयाते। फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समता ज्ञापिती, गृहस्था ते सत्वर। शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा। म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे। आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणते हा भाविक नर, कल्पना चित्ती याचिया। इतक्या माझी साजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, एवोनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला। हा दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून, ब्रह्मिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळे नशे परी। त्याशी देखो न समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निहाशंक मनात, पात्रावरी बैसला। त्याशी बोलले समर्थ, तो मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल। स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबई साला, उगाची भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणूनी। प्रभात समय के दिवशी, गृहस्थ निघाला फिरायाशी, येऊन एका घरापाशी, स्वस्थ उभा राहिला। तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणुनी सत्वर। गृहस्थ म्हणे आनंदला, बाई त्या आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होताला, शुद्धीवर सत्वर। समर्थांचे वचन सत्य, गृहस्थाली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त। 20वाध्याय गोडा, श्रीरस्तु शुभं भवतो।
ओम श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवताराता आयसे म्हणा माझे ता. जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्राचे दुण. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिता न जाय. अक्कल कोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रायसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढांना तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालसेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासी. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्या शिष्य झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले आम्ही स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. ग्रंथाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेशी. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कल कोटी प्रवेश केला. तेथीच महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्रये स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभार्याशी. 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्याशी केले दुःख मुक्त
आठव्यात ते कथा खचून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले शे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशवाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तैसाच्या अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास भरवा त्या माझे निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 70 भाविका बसाप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाव मराठे गृस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदो जो दादा बुवा प्रसिद्धो 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बाळवंत नामे माझा पिता बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हावर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयुरारोग्या पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोणंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानिला त्याशी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरण ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा पुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वाध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु ओम श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णः ओम स्वामी समर्थ महाराज की जय।